मॉर्निंग. नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस झाले की तुमच्याकडे शेअर नव्हतं केलं मी. तर बघा, आलं आवळा आणि हे आज नवीन 2-3 दिवस झाले मी गेल्या बुधवारी आणलेली हळद. ही आहे कच्ची हळद. सो आता याचं पण मी याच्यात ॲड करते. याला 4-5 दिवस झाले घेते हे पण मी. याच्यावरचं काय मी काढत नव्हते, पण आज काढते तुम्हाला दाखवायला. तर बघा या. आणि याची भाजी पण बोलतात खूप छान होती. मला एकदा ट्राय करायची तर केली ना तर नक्की तुमच्या सोबत मी शेअर करेन. ओके. तर बघा हळद मी पहिल्यांदाच पाहिली बरं का. गेल्या बाजाराच्या वेळी आली होती ना, तर म्हटलं अरे हळद, तर म्हटलं चला सेम आल्यासारखीच आहे ना. आता आपले जे आहे नेहमीचे आवळे ते. आणि अहो खोकला ना अजून गेलेलाच नाही माझा. काय झालं काय माहिती. हा सईचा पण गेला नाही. हळदीचा कलर बघा ना किती सुंदर आहे ना. मी ना तिथं जेव्हा पाहिलं ना, हो 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 बाजारात आहे ना हळद पाहिली का. हा ऋतू दादाचा पण खोकला गेला नाही बरं का. सई तुम्हाला सांगतेय, दादाचा पण खोकला गेला नाही. ऐकला? हा दादाला खोकला. बरं. तर आहे ना एवढं छान ती हळद दिसत होती ना, तुम्हाला काय सांगू. म्हणजे मी पहिल्यांदा पाहिली त्यामुळे मला वाटतच नाही तर तुम्ही म्हणजे हिला कसलं पण नवल वाटतं. पण खरंच म्हणजे ना तर ढिगावरती एवढी भारी होती हळद दिसत. मी त्यांना विचारलं तर ते म्हटले हळद. तर भाजीचं माझ्या डोक्यात नव्हतं. मी म्हटलं हे आपले असे शॉर्ट करूनच प्यायचं माझ्या डोक्यात होतं. तर ते काका होते ना तिथं, तर ते बोलले हा खराब आहे वाटतं. तर ना तिथले ते काका आहेत ना, ते बोलले की अरे तू ना याची भाजी एकदा खाऊन बघ, खूप छान लागते. आणि हळद आता आपल्याला तर माहितीच आहे सगळ्यात भारी असतीच. तर म्हटलं बघूयात एकदा ट्राय करून नक्की पाहूया. तर आता मी मिक्सरला बारीक करून घेते सगळं. तर इथं आपला ज्यूस तयार आहे बघा. किती छान हळदीचा कलर आलाय. हळद, आलं आणि आवळा. तर आज पण मी आता आज बुधवार आहे, बाजारात जाणार आहे. तर आज ना पुन्हा हळद असली ना तर घेऊन येणार आहे. अर्धा किलो आणणार आहे. गेल्या वेळी पावशेर आणली होती, तर ह्यावेळी अर्धा किलो घेऊन त्याची भाजी पण बनवणार आहे मी. आणि जर भाजी छान लागलीच तर बनवत जाईल दरवेळी. कच्ची हळद खरं छान असती बरं का खायला. तर मग काय रोज दुधात पण आहे ना संध्याकाळी ना जर आपण पिलो ना झोपायच्या आधी अर्धा किंवा 1 कप, ज्याला आवडत नाही त्याने अर्धा कप जरी पिलं ना ती कच्ची हळद किसून, तरी खरं छान असती हिवाळ्यामध्ये स्किन पण. तर रेडी आहे बघा आपला हळद, आवळा आणि आल्याचा ज्यूस. तर या तुम्ही पण प्यायला. तर इकडं ठेवलं आहे मी बटाट्याची भाजी करायची आहे तुला टिफिनला. पीठ मळून ठेवलेलं आहे. आता अजून माझी आंघोळ राहिली आहे, तर आता मी एवढं पिऊन आंघोळ करणार. तर भेटूया थोड्या वेळाने. तर काल जे तेल तयार केलं ना, तर रात्रभर मी तसंच ठेवलं कढईमध्ये आणि सकाळी पुन्हा ते उन्हामध्ये ठेवलं. मग ते चांगलं वितळल्यावरती मग मी काय केलं, एक मोठी आपली गाळण असते ना त्याच्यामध्ये एक रुमाल ठेवला आणि पूर्ण ते आपण म्हणतो ना वस्त्रगाळ करून घेतलं. आणि एरंडे तेल पण त्याच्यात ॲड केले बऱ्यापैकी. अर्धी ती बॉटल आहे ना ती अर्ध्याच्या वर मी त्याच्यात ॲड केलेली आहे. आणि पूर्ण असं बघा असा गोळा निघला आतमध्ये, जे सगळं आहे जडीबुटी त्या. तर बघा अजून पण आहे त्यात तेल, पण ते बाकीचं नाही निघत मला एवढं, पण बऱ्यापैकी निघले. आणि बघा हात कसे झालेत एकदम तेलकट. आता हे तेल जे आहे ना ते ना सईला हाताला माझ्या लागलेले, ते सईच्या केसांना लावते. तसं पण सईला तेल लावायला आवडतच नाही. तर आता मी मिक्स करून घेते, कारण एरंडे तेल जरा घट्ट असतं ना, तर त्यामुळे ते व्यवस्थित पूर्ण मिक्स झालं पाहिजे.
तर छान असं मग मी मिक्स केलं ते आणि रेडी आहे तेल. आता बॉटल पाहते याच्यासाठी मी मोठी. तर हाय, आज डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओला स्टार्ट केले कारण दिवसभर तुम्हाला दाखवलं ते तेल वगैरे काढलं आणि ना ते त्याला मला बॉटलच भेटली नाही मापाची. तर एक ना 150 ml ची बॉटल होती माझ्याकडे, त्याच्यात टाकलं आणि ते पूर्ण वरती आलं ना, अजून एवढंसं वरती राहत होतं. तर आता बॉटलचा एक प्रश्न आहे, तर ठेवले मी तसं सध्या. तर पाहुणे मला आजच कुरिअर करायचं होतं. तर ते आणि मग नंतर ना आज गल्लीत ते ना बांगड्यावाला आला होता. तर मी असे घेतले तर बघा तुम्हाला दाखवलं म्हटलं. तर जाणून ठेवू बांगड्या त्या हा सईच्या बांगड्या बघा. मला तो पिंक कलरचा बॉक्स आहे ना त्याच्यात थांबा काढून तर पहा या सईसाठी घेतल्यात ह्या आणि माझ्याकडं पण म्हणजे मी पण अशा ड्रेस घेतल्यात. हा तर पहा मी ना तर मी ह्या अशा घेतल्या. बांगडेवाली आली होती तर 50 रुपयाला 4. तसं ना शॉपमध्ये घ्यायला गेलं ना तर बघा 150 100 रुपयाला काहीतरी आहे बाया म्हणजे 90-100 रुपयापर्यंत. पण म्हटलं चला आहे 50 रुपयाला तर घेतलं. ती पण बिचारी पार्टी करून होती आणि गल्लीत सगळ्या बायांनी घेतल्या सेम घेतल्यात. म्हटलं संक्रांतीला होळी घालायला त्यामुळे छान आहेत ना. असं जरा वेगळं बाकीचे आहेत माझ्याकडं पण थोडंसं असं ही एक जरी घातली ना हातात तरी पण छान वाटते बघा अशी. किंवा मग आता आम्ही काय करणार आहे, हिरव्या बांगड्यांमध्ये असं घातलं मग छान वाटेल ना, कडला दोन्ही साईडला ना अशामध्ये हिरव्या बांगड्या. तर त्यामुळं तर गल्लीत बरेच जणींनी घेतल्यात. आली होती दुपारी तिथं पण बराच वेळ गेला आमचा. नंतर आले आणि आता ना तुम्हाला सांगितलं मी काल की रिश्ता काय केला ते सुरू झाले. ती सिरियल मला एवढी आवडती ना, ती ना 11:30 पासून तर रात्रीची 7 वाजेपर्यंत असते बघा, एवढा वेळ स्टार प्लसवरती. तर तीच पाहत म्हणजे पूर्ण वेळ नाही असं जाहिरात लागली का काम कर असं तसं चालू असतं. नंतर बाजारातून आले, फळं वगैरे आणलीत आणि थंडी वाजती आता बरं का चांगलीच. त्यामुळे आता बाहेर जातच नाही आम्ही. आणि आता संध्याकाळचं जेवण नाहीच करत मुलांना आहे. आणि आज ना भरपूर दिवस रखडलेलं काम आमचं. गल्ले फोडायचे मुलांचे 3 गल्ले साचले. हा ना जरा चांगला आहे हे जरा थोडीशी बघा हा हे अशी. तर मग हा पक्का आहे ना त्याच्यात आम्ही काय केलंय, हा बघितलं. तर याच्यात आहे ना कॉईन असतात आणि हे ना असे म्हणून याच्यात नोटा ठेवते. तर ना आम्ही काय करत असतो ऋतूच्या दर बड्डेला, गेल्या वेळी पण तसंच केलं होतं. ऋतूचा बड्डे झाला ना का गल्ले आम्ही फोडत असतो. पण ह्यावेळी काही टाईमच भेटला नाही. आता म्हटलं कसं नवीन वर्ष येईल ना. आणि ना आम्ही मुलांना एक चांगली सवय लावलेली की गल्ले करायचे, गल्ल्यांमध्ये पैसे ठेवा असं. त्यामुळे हा फोडते ना ते माझ्याच्याने फोडत पण नाही. तर फायनली गल्ले फोडले. हे गल्ले काय केले लगेच फुटले. आई ते एखादी नोटबुक घेतली नाही हा फोडला. पण याने ना लय कष्ट घेतली फोडायला. बघा मी कसा वाकडा तिकडा फोडलाय तो. तुम्हाला दाखवते. अगोदरच एक केलंय खाली. याच्यात ना जास्त कॉईन नोटा पण थोड्याफार पण जास्त ना आम्ही कॉईन ठेवले होते. आणि ना आम्ही मुलांना ही चांगली सवय आहे की कोणी आलं कोणी पैसे दिले ना तर ते कॉईन म्हणजे गल्ला केलाय ना तर डायरेक्ट गल्ल्यामध्ये पैसे खाऊला जरी दिले ना तरी गल्ल्यातच असतात पैसे. त्यामुळं काही गेल्या वेळी पण
अकाउंटचे 13 का काय हजार झाले होते, ते पण मग आम्ही साईडला त्याचे आपले अजून ॲड करून टाकले. तर ठीक आहे ना असं म्हणजे. आणि त्यांना पण एक आवड आहे की हा गल्ल्यात पैसे मग कोणी दिलं किंवा कधी कधी हे पण देतात ना का टाका तुमच्या गल्ल्यामध्ये. तर तर आता ना काउंट करूयात आपण. पहिले मी आता ही चिल्लर तर मोजायचं माझ्या जीवावर आलेली आहे, ही नंतर मोजू. फक्त नोट मस्त तुम्हाला पहिले दाखवते. तर हे पहा, इकडं नोट आहेत आणि इकडं चिल्लर आहे आणि इकडं फुटलेले गल्ले पडलेत. तर बघा हे असे एवढे. तर आता ना चला आता ना हा माझा जुना मोबाईल आहे, तो चालू केला आहे आता. तर सईच्या बड्डेचा व्हिडिओ पाठवू. थांबसे आपण त्यांना दाखवू. तर सईच्या बड्डेचा व्हिडिओ पहा, दिसते का सईच्या बड्डेच्या वेळेचा व्हिडिओ. पहिलाच बड्डे सईचा. तेच घेऊन बसली केव्हाची बघतीये. आता ना मी पहिले पैसे मोजून घेते म्हणजे मग कळलं तरी किती काय आहे. 10-10च्या नोटच जास्त आहेत. पण असो थेंबे तळे साचे योग्य नाही. आणि ना ऋतूचं किती दिवस चाललं होतं, त्याचा बड्डे झाला ना तेव्हापासून चालले की आई घे ना गल्ला फोडायला, घे ना गल्ला फोडायला. तर आज उद्या म्हणता राहूनच गेलं. आणि आज डोक्यात पण नव्हतं. तो म्हटला गाई गल्ला फोडूयात. म्हटलं चला घेऊया फोडून पहिला. लई चाललंय पोराचं तर मग कसं नको नाराज करायला त्याला. आणि तो खूप एक्सायटेड होता, आई आपण व्हिडिओ काढू ना आणि आमचे गल्ले दाखवू ना सगळ्यांना. आता सई पण होती पण आता काय झाले जुने फोटो बघते ती तिचे मोबाईलमध्ये ना तिचे दादाचे, त्याच्यामुळे तिला काय आता ती तिकडंच मग्न झाली आहे. आता हे एक सापडायला लागेल मला. हा नाही तर बसली असती तर काहीतरी फाडलंच असतं ती, नाही तर नसतं पण फाडलं तशी एवढी हे नाही. तर आधी ना 500-500च्या नोटा मोजून घ्या. हे अशी 10-20 तर चला पहिले ना अयो किती काळे पैसे. 5 रुपये हे चालतात का नाही काय माहिती. घासायला लागते म्हणजे घासते मी जराशी त्याला. तर चला पहिले ना काउंट करते आणि तुम्हाला, कारण हे एक काढा. आणि हे मुलांचे पैसे ना मुलांसाठीच वापरतो आम्ही. म्हणजे वापरतो म्हणण्यापेक्षा साईडला काढून ठेवतो, पावते वगैरे काही ना काही करतो अजून ॲड करून त्याच्यात. आणि कारण कसं त्यांनी सासवलेले पैसे, भले पैसे कोणाचे असतात ते काही कमवत नाही पण ते सासवतात ते मेन आहे. नाही तर आजकाल मुलं कसं काही ना काही नासवतात, ते माझे पैसे मला हवे असं तसं करतात. पण त्यांचं काही नसतं तसं. ऋतू तर मला माग म्हटलं होता असंच एकदा, मी आता तेवढं त्याला म्हटलं अरे माझ्याकडे पैसेच नाही आहेत बरं का. तर म्हणतो आई माझा गल्ला आहे ना, एक गल्ला तुला घे असं. तो तेवढं म्हटला तेच माझ्यासाठी खूप आहे. तर चला काउंट वगैरे केले पैसे. तर ऋतूचा गल्ला आणि सईचा दोघांचा पण मिळून तो गल्ला आहे. तर हा सईचा फुगा बाजारातून आणलाय आज ना. काय बाजारातूनच ना. बाळ नाही बाजारातून आणलाय आज येताना आपण दोघींनी. तर गल्ल्यात किती पैसे तुम्हाला सांगते. तर किती असतील तर 1 रुपयाचे जे कॉईन आहेत ते आणि 2 रुपयाचे कॉईन ते काय मोजले नाही. फक्त ज्या नोटा आहेत त्या आणि 10 रुपये 5 रुपये हेच कॉईन मोजले ते. तर पार ते आता 1-2 रुपयाचे कॉईन निवांत मोजले नाही तर यांना सांगा ना आल्यावरती. तर एवढे सगळे टोटल झाले 12,640. तर कमी झाली ह्यावेळी तरी पण
ऋतूचा बड्डे झाला आता ऑगस्टमध्ये झाला, सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे 4 महिन्यांनी ओपन केले, तरी पण खूप कमी. गेल्या वेळी बरोबर बड्डेला 1 वर्षात त्यांचे पैसे चांगले झाले होते. कारण काय झालं तेव्हा सही छोटी होती ना, तर कोणी आलं ना भेटायला का सहीला वगैरे पैसे द्यायचं ना, त्यामुळे मग हा सही छोटी आहे तर तेव्हा पैसे कसे जरा सांभाळले होते. पण आता काय कोणी एवढं म्हणजे जास्त पैसे कधी साचतात जेव्हा म्हणजे तो सुट्टीत मामाकडे जातो ना, तर माझा भाऊ काय करतो म्हणजे घरी माहेरी, तर उन्हाळ्याच्या सुट्टीतच ना रे, हा तर तो रोज दुकानावर निघाला ना का गाडीत गेला बसला ते ना, जेवढी सुट्टी आहे ना हा तर तेवढा दिवस तिथं आहे ना, तर काय करणार रोज गाडीत तो बसला का जाऊन हा मामा पैसे असं करणं का नाही. तर मग तू रोज देत असतो पैसे ते, आणि मामाने दिले का आजीकडून पण परत घेणार तो माझ्या आईकडून का आजी मला पण पैसे पाहिजे. आणि ते तर आई ते तेव्हा येतात ना तेव्हा पण त्यांना पैसे दिल्याशिवाय जाती नाही. तर त्यामुळं मग आणि त्यांना माहीत असतं की मुलं गल्ल्यातच टाकतात, जेव्हा कधी आता त्यांचं असतंच 15 दिवसाला महिन्याला येणं, तर येतं दोघांना पण देणं दोघांच्या हातात, मग ते पण गल्ल्यात ठेवू असे साचतात. पण ठीक आहे ना, आपण कधी कधी म्हणतो की हा तुला खाऊला दिलेत की तू त्याचा खाऊ घे किंवा काय असं कर, पण त्याच्यापेक्षा असे गल्ले आणून ठेवले ना मुलांसाठी चांगलं आहे बा असं, आणि त्यांना एक चांगली सवय पण लागते ना. तर त्यामुळं तर चला आज आता सगळं आवरून ठेवते आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला. तर चला आता आम्ही फ्रेश झालो सगळे आणि मॉइश्चरायझर वगैरे लावले, मुलांना पण लावले. सही लावलं ना तू, क्रीम लावली, आंघोळ घातली आहे दोघांना पण, रोज संध्याकाळी आंघोळ घालायची झोपायच्या टायमाला, आणि ऋतूला क्रीम, हिला ते मॉइश्चरायझर. चला आता ना 9:30 वाजले, ते झाली झोपायची आमची तयारी. तर दिवसभर ते जर्किंग घालते पण झोपताना हे स्वेटरच घालते, याच्यात चांगली ऊब राहती. जर्किंगपेक्षा आहे ना स्वेटरमध्ये ना असं जास्त थंडी नाही वाजत, नाही त्या जर्किंगमध्ये जरा वाजते थंडी, दिवसभर घालते ते किंवा बाहेर जायचं असेल तर. चला उद्या आहे ख्रिसमस, मुलांना सुट्टी आहे, तर उद्या एक रेसिपी ट्राय करणार आहे, पहिल्यांदाच करणार आहे मी. तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की काय करणार आहे, पण उद्या केली का तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर चला आजचं व्हिडिओचं एंड इथंच करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट आणि हॅपी ख्रिसमस डे.